एक पाऊल माणुसकीसाठी आपल्या गावच्या विकासासाठी भव्य रक्तदान शिबिर आपल्या सद्गुरू सीताराम देवस्थानच्या सभामंडपामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे। सर्व ग्रामस्थांना त्याप्रमाणे रक्तदानाला विनंती असेल की आपण या ठिकाणी उपस्थित होऊन रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हायचे आणि जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करून या कार्यक्रमाच्या त्याप्रमाणे या शिबिराची शोभायाची आणि सोशल फाउंडेशनचे जे हातभार लावायचं आहे। रक्तदान करतोय आता 9 ते 10 वेळा रक्तदान केले आतापर्यंत। रक्तदानाचं काय महत्त्व आहे? रक्तदान खूप महत्त्वाचं आहे कारण आपल्याला फ्रेश आणि न्यू डेव्हलपमेंट रक्ताची डेव्हलपमेंट पण नवीन होते। तसंच मार्केटमध्ये किंवा ॲक्सिडेंट वगैरे बरंच काय होतं, त्यामध्ये रक्तदानाची खूप गरज भासते। कोविड काळामध्ये आपण बघितलं असालच रक्तदानाची गरज किती आहे आणि काय आहे। त्या पद्धतीने रक्तदान करणं हे प्रत्येकाने केलं पाहिजे आणि हे एक मोठं दान आहे आणि दान कधी पण केल्यानंतर चांगलंच असतं। तू युवकांना काय सांगशील रक्तदानाविषयी? युवकांना सांगा की तुम्ही पण रक्तदान करा, जसं मी करतो तसं तुम्ही करा। रक्तदान केल्यानंतर खूप सारे फायदे आहेत आणि कोणाला तरी आपल्या रक्ताचा हे होऊन मोटिव्ह पण होतील आणि त्यांचे जीव वाचेल। नाव काय? शुभम सुखदेव कुटे। हा घेऊ ना, त्यांचं होऊ दे ना ते सगळं हे करून ते आणि केलं का विचार अल्कोहोल बाहेर सगळं। अरे कर रे कर आपण या ठिकाणी या रक्तदान आजच्या रक्तदानाचं काय महत्त्व आहे, काय सांगाल? पिंपरी पेंढारक सोशल यूथ फाउंडेशन हे पुणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये यूथ फाउंडेशनसारखं जे काम चालू आहे अख्ख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आमच्या पिंपरी पेंढारकचं यूथ फाउंडेशनचं काम एवढं मोठ्या प्रमाणात चालू आहे। आणि ह्या फाउंडेशनच्या याच्यामधून आतापर्यंत 6 ते 7 वेळा ब्लड डोनेशनची कॅम्प झालेली आहेत। ह्या पुणे जिल्ह्यातील छोट्याशा गावामध्ये 6 ते 7 वेळा ब्लड डोनेशनचे कॅम्प झाले। त्या कॅम्पमध्ये एका टायमाला 150 ते 200 युवक ब्लड डोनेट करतात। हे ब्लड डोनेट करत असताना प्रत्येक युवकाची अशी भावना आहे की हे आपलं ब्लड आहे, भविष्यात कुणाला तरी आपलं रक्त हे काय कुठली कंपनी किंवा कुणी काही बनवू शकत नाही। ज्यावेळेस आपण ब्लड डोनेट करू त्यावेळेसच ते आपल्या इतर ज्यावेळेस लागणार गरजवंत असतं त्या गरजवंताला ब्लड डोनेट दिलं जातं, तिथे दिलं जातं। परंतु समजा आता अशी परिस्थिती झालेली का कधी कधी
इमर्जन्सी आपल्याला ब्लड भेटत नाही. परंतु ह्या छोट्या गावामध्ये यूथ फाउंडेशनने हा उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम चालू केलेला आहे. समाजाला समाज उपयोगी ह्या गोष्टी प्रत्येकाला माहिती आहे ब्लडची गरज आहे. ब्लड डोनेट करून घेणं किंवा करण्यासाठी असं पुढं होऊन फक्त कॉलेज लाईफमध्ये आम्हाला आठवते की ब्लड डोनेटचे कॅम्प व्हायचे त्यावेळेस आम्ही ब्लड डोनेट करायचो. असा याच्या पातळीवरती ज्यावेळेस ब्लड डोनेटचे कॅम्प होतात त्यात यूथ फाउंडेशननी 6 ते 7 वेळा असे ब्लड डोनेटचे कॅम्प घेतलेले. इथून पुढच्या काळात ब्लड डोनेट घेतले जातात. पिंपरी पेंढारचं ह्या ब्लड डोनेटच्या याच्यामध्ये माझ्यामध्ये पिंपरी पेंढार हे एक गाव असं असेल का पुणे जिल्ह्यात सगळ्यात जास्तीत जास्त ब्लड डोनेटचे कॅम्प झालेले आहेत आणि सगळ्यात समाजाला उपयोगी पडेल अशा पद्धतीचं हे स्तुत्य उपक्रम चालू आहे. या सोशल यूथ फाउंडेशनना भरभरून असा युवकांचा प्रतिसाद आहे आणि सोशल यूथ फाउंडेशनचं काम हे महाराष्ट्रात नसेल तर देश पातळीवरती याची दखल घेतली जाईल अशा पद्धतीने हे काम चालू आहे. आणि याचं सर्वस्वी श्रेय आमच्या गावातील सर्व तरुण युवकांना एकत्रित करून विमलेश गांधी असेल सगळे बाकीचे युवक असतील यांनी चांगल्या पद्धतीचं हे काम चालू आहे. त्यांच्या कार्यात हार्दिक अशा शुभेच्छा. काय सांगाल तुम्ही काय रक्तदान घेण्याविषयी काय तुमची संकल्पना आहे? प्रथमतः मी पिंपरी पेंढार आणि आजूबाजूच्या गावांमधीलही अनेक डोनर या ठिकाणी येतात त्या सर्वांचं प्रथमतः मी स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आपण सगळ्यांना आग्रहाने सांगतो की हे राष्ट्रहिताचं कार्य आहे आणि याचे खूप अनुभव आहेत. आपल्या गावातल्या अनेकांना अनुभव आहे, आपण ते घेऊ शकता की खूपदा ब्लड मिळत नाही. आत्ता परिस्थिती अशी आहे की ब्लड बँकवाले सांगतात का डोनर घेऊन या तरच आम्ही तुम्हाला बॅग देऊ, कारण त्यांच्याकडे ब्लडच उपलब्ध नाही आहे. कारण ब्लड जर संपलं तर येणाऱ्या पेशंटांना आपण काय देणार? थॅलेसिमियासारखे आजार आज आपल्या भारतामध्ये आहेत, त्यांना 3-3 दिवसाला ब्लड भरावं लागतं. मग अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे? आणि आज वयाच्या 40व्या वर्षामध्ये लोकांना शुगर ब्लड प्रेशर असे आजार व्हायला लागले. मग जर युवकांनी पुढे येऊन जर ब्लड डोनेशन केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी आपत्ती निर्माण होऊ शकते आणि देशाची गरज आहे ती. राष्ट्रहिताचं कार्य इथं कुठलाही धर्म नाही, जात नाही, काही नाही. कुणाचंही ब्लड कुणाच्याही कामाला येणार आहे आणि यासारखं पुण्याचं काम कुठलंच नाही आहे, कारण हे ब्लड कुठल्याही लॅबमध्ये तयार होत नाही. आणि माझ्या युवकांचे मी आभार मानतो की दरवेळेस आपण ज्यावेळेस हा कॅम्प घेतो त्यावेळेस भरभरून ते प्रतिसाद देतात आपल्याला आणि त्यामुळं आपण अनेकांना ब्लड वेळेवर देऊ शकतो. आपल्या गावातील अनेकही लोकांना अपरात्री कधीही फोन द्या, आपण त्यांना व्यवस्था करून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. आणि नक्कीच हा अभिमान आहे का सोशल फाउंडेशनवर जो लोकांचा विश्वास आहे तो नक्कीच याही पुढच्या काळामध्ये जी काही पुढील कामं आहेत, मग शिक्षण असेल, आरोग्य असेल, या क्षेत्रामध्ये 2025मध्ये आम्ही शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रावर भरीव असं काम करणार आहे. आणि मी सगळ्यांना आव्हान करतो की या निमित्ताने आपण सगळ्यांनी, माझी शाळा ग्रुप असतील, माझी सैनिक असतील, सर्व ग्रामस्थ असतील, यांनी त्या उपक्रमामध्ये आम्हाला साथ द्या. तुम्हाला आमचं आश्वासन करतो का मी येणाऱ्या 2025मध्ये डिजिटल शाळा असतील, मग शाळेचं कंपाऊंड असेल, कॅमेरे असतील, CCTV आणि मुलांसाठी वेगवेगळे स्पीकर असतील, असे अनेक उपक्रम आपण घेतो आहे. आपण सर्वजण मला त्यामध्ये सहभाग नोंदवाल. धन्यवाद. किती वजन?